मग जे पार्टीचं नाव आहे म्हणजे एकत्र बसलेले ज्यांच्यामध्ये एकता आहे असे मुस्लिम, असा अर्थ तो गुगलवरती दिसला मुस्लिम शब्दाचा. सो म्हणजे तिथपासूनच अनेक चर्चा होते किंवा मुद्दे तयार होतात. आत्ता तुम्ही जसं म्हणाल की राजपूत समाजाचे एक नेते आहेत, तर मग असे इतर समाजाचे महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी आहेत का, पदाधिकारी आहेत का? आहे ना, खूप आहे ना, खूप सारे आहे. तिकीट दिलेले आहे. मी आता तुम्हाला सांगितलं ना की तुम्ही दूर कशाला जाता. माझ्या शहरामध्ये बघा ना, ओबीसी महिला होती आमची कॉर्पोरेटर, ओबीसी समाजाची महिला होती. 5-6 दलित कॉर्पोरेटर्स होते. विरोधी पक्ष नेता आम्ही केलं होतं त्यांना. मराठा समाजाचे लोक आहेत. त्याच समाजावर की मराठा एखादा ब्राह्मण कोणी आहे पार्टी? आहे ना, आहे ना. यूपी मध्ये कट्टर ब्राह्मण, यूपी मध्ये आमच्या, त्याच्या यूट्यूबवर बघा तुम्ही, ते अशा टीका लावतो आणि ते कट्टर ओवैसी साहेबांचं भक्त. आमच्या यूपीच्या सर्व सभामध्ये ते पहिल्या रांगेत बसतो आणि इतकं जोरात भाषण करतो. ते तिवारी म्हणून, मला नाव आठवत नाही आहे, पण आहे असे ब्राह्मण आहे, मराठे आहे. आणि मला एकदा नेहा एक प्रश्न तुला विचारू का मी? हे प्रश्न कधी नरेंद्र मोदी साहेबांना विचारणार का की तुमच्या पक्षामध्ये एखाद मुस्लिम आहे का? नहीं विचारणार ना. नरेंद्र मोदीला काय प्रश्न विचारणार? आम चूस के खाएंगे, काट के खाएंगे, ऐसे प्रश्न पूछेंगे ना आप. त्यांना का नाही विचारतं की तुमचा इतका मोठा पक्ष, देश पातळीवर तुमचा पक्ष आहे, सत्ता आहे तुमची, एक खासदार तुम्हाला मुस्लिम मिळत नाही का? एका आमदाराला तिकीट द्यायला पाहिजे का नाही? मंत्रिपद द्यायला पाहिजे का नाही? हे सगळे प्रश्न आम्हाला कशाला विचारतो? आणि MIMच्या नावाने अकालींना विचारलं का? शिरोमणी अकाली दल काय आहे? शिवसेना काय आहे? साऊथचे किती पार्टीज आहे? हरियाणामध्ये किती पार्टीज आहे? यांना कोणी विचारणार नाही. MIMनी हे नाव कशाला ठेवलं? AIMIM. म्हणजे हे सगळे प्रश्न आमच्यासाठी का? नाही, माझा एक प्रश्न हे आहे ना की तुम्ही एकदा भाजपला काय नाही विचारतं? मी तर प्रामाणिकपणे तुम्हाला नाव सहित तुम्हाला देतो ना मी की माझ्या पक्षामध्ये ब्राह्मण कोण आहे, मराठा कोण आहे, ओबीसी कोण आहे, दलित कोण आहे, नावासहित देतो कोणत्या राज्यामध्ये कोण कोण आहे करके पदाधिकारी आहे. तुम्ही एकदा त्यांनी मुलाखत दिली की त्यांना विचारू. नाही, ते मुलाखती देत नाही ना, हे तर प्रॉब्लेम आहे ना उसके अंदर. ते मुलाखती देत नाही. आणि एकदा समजा 10 वर्षामध्ये कुणाला दिली तर ते प्रश्न काय विचारतो? आता सर्व ठराविक प्रश्न. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब